राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली आहे आणि आता त्यामुळे अनेक कायदेशीर आणि घटनात्मक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत आणि त्याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे आहेत। सर, काल जे काही घटनाक्रम झालेला आहे आणि त्यानंतर लगेच 9 मंत्र्यांनी शपथही घेतलेली आहे। नियमाप्रमाणे घटनेत जे नमूद आहे, महाराष्ट्राच्या विधिमंडळाची संख्या पाहता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री राहू शकतात आणि सध्या कालच्या डेव्हलपमेंटनंतर किती जागा रिक्त आपण असं म्हणता येईल? नाही, हा जो घटनाक्रम आहे हा राजकीय विश्लेषकांना अपेक्षितच होता, कारण त्या अगोदरच्या आपण थोड्या डेव्हलपमेंट बघितल्या तर त्यावरूनच हे सिद्ध होतं। एनिवे, याच्यामध्ये हिस्ट्री रिपीट्स, आपण इतिहासाची पुनरावृत्ती झाली असं म्हणतो आणि तीच तसंच झालेलं आहे। आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे आणि यामध्ये आपण जो प्रश्न विचारला मंत्रिमंडळाचा, आर्टिकल 164मध्ये अशा स्पष्ट तरतुदी आहे की मंत्रिमंडळाची संख्या ही एक 15% असावी, विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15% असावी, अशा प्रकारे घटनेमध्ये तरतूद केलेली आहे आणि 91व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून ही तरतूद केली गेलेली आहे। त्याप्रमाणे एकंदर 43 मंत्री जास्तीत जास्त हे राहू शकतात कॅबिनेटमध्ये आणि मंत्रिमंडळामध्ये। पण आताची संख्या बघितल्यानंतर मला वाटतं, आत्ताच आपण सांगितले 29 मंत्री आहेत, म्हणजे अजूनही आपल्याला 14 मंत्र्यांचा स्कोप आहे, इथे होऊ शकते 14 मंत्री या कॅबिनेटमध्ये येऊ शकतात, अशी आजची परिस्थिती आहे। तर आता पुढे आपल्याला काय डेव्हलपमेंट होईल ते बघता येईल, पण यामध्ये घटनेच्या तरतुदीप्रमाणे 14 मंत्री येऊ शकतात। सर, हे जे 43 मंत्री होऊ शकतात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये, त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री अशी पण काही विभागणी घटनेत नमूद आहे का? नाही, घटनेमध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री असं काही कुठे म्हटलेलं नाही आहे स्पष्टपणे, फक्त मंत्री म्हटलेलं आहे, मिनिस्टर। द स्ट्रेंथ ऑफ द मिनिस्टर शॅल बी 15% ऑफ द टोटल मेंबर्स ऑफ द असेंब्ली, असं त्यांनी तरतूद केलेली आहे आर्टिकल 164मध्ये। त्याच्यामध्ये मग राज्यमंत्री, मंत्री ही सोय आहे, कारण पूर्वी आपल्याकडे 3 टायर कॅबिनेट होतं, उपमंत्रीसुद्धा होते, मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री, पार्लमेंटरी सेक्रेटरी, फार पूर्वीचा जर इतिहास बघितला। पण आत्ताशा आपण जो बघतोय, आता गेल्या 20-25 वर्षापासून आपल्याकडे 2 टायर मंत्रिमंडळ आहे, त्याच्यामध्ये राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री असे 2 प्रकारचे मंत्रीच असतात। त्यामुळे आता हा प्रेरोगेटिव्ह माननीय कॅबिनेटचा, म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि राज्यपालांचा आहे, आता किती मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट करायचे वगैरे, तर याचा निर्णय आता काय जो व्हायचा तो होईल। सर, आता अनेक कायदेशीर नवीन प्रश्न निर्माण होत आहे, कारण जे राष्ट्रवादीचे जे 2 गट आहेत, एक शरद पवारांचा गट आणि एक अजित पवारांचा गट, त्याच्यामधून वेगवेगळे दावे केले जात आहे। काल संध्याकाळी शरद पवार यांच्या गटाकडून पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचा दावा आहे की राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांची प्रतोदपदी जी काही नेमणूक झालेली आहे त्याला काही प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात का आणि त्याची कायदेशीर बाजू काय आहे? आणि याची तांत्रिक आणि कायदेशीर बाजू आता आपल्याला नुकताच जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे शिवसेनेच्या प्रकरणामध्ये, त्यामध्ये स्पष्ट होते। कारण आता ही अजित पवार साहेबांनी जी बैठक बोलवलेली आहे ती अनिल पाटील, त्यांचे मुख्य प्रतोद, म्हणजे पूर्वी जे नेमलेले आहेत मुख्य प्रतोद, त्यांच्या प्रतोदाप्रमाणे, त्यांच्या व्हीप्रमाणे ही बैठक बोलवलेली आहे। पण आता त्यांना, कारण सुप्रीम कोर्टाने एक स्पष्ट केले की पक्षाचे अध्यक्षांनी जो व्हीप नेमला त्याला कायदेशीर स्वरूप असतं, कारण व्हीप नेमण्याचा अधिकार हा पक्षाला आहे। त्यामुळे या पक्षाचे अध्यक्ष जे आहे, राष्ट्रवादीच्या घटनेप्रमाणे आदरणीय शरद पवार साहेब या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी जो व्हीप नेमला तो व्हीपच मानला जाईल असं सध्या तरी सकृतदर्शनी दिसतं। आणि त्यांनी आता निर्णय घेऊन, माझ्या माहितीप्रमाणे जितेंद्र आव्हाड साहेबांना राष्ट्रवादीचा व्हीप म्हणून नेमलेला आहे, आता ते सुद्धा त्याच्यावर कारवाई करतील। आता हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने व्हीपच्या बाबतीत स्पष्ट असा निर्णय दिलेला आहे की व्हीप नेमण्याचा संपूर्ण जो कायदेशीर आणि कॉन्स्टिट्यूशनल जो अधिकार आहे तो पक्षाला आहे, म्हणजे पक्षाच्या अध्यक्षांना आहे। आणि त्याप्रमाणे आता त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना व्हीप म्हणून नेमलेला आहे।
त्यामुळे जो आता जो व्हीप नेमला गेला अजित पवार साहेबांनी जो यांना नेमलं गेलं होतं अनिल पाटील यांना परत रिपीट केलेला आहे व्हीप म्हणून, तर त्याचा आता निकाल जो काही आहे तो सर्व न्यायालयात त्याचा निश्चितच होईल आणि माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब या संदर्भातला निर्णय निश्चित घेतील, कारण त्यांच्याकडे हे प्रकरण पाठवलं जाईल असं मला वाटतं. शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांना काल संध्याकाळी मुख्य प्रतोद म्हणून त्यांची नेमणूक केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ती वैध ठरेल अशी शक्यता जास्त वाटते. मात्र आधीचे जे काल दुपारपर्यंत जे मुख्य प्रतोद म्हणून अनिल पाटील होते, त्यांनी आता एक माहिती समोर येते की त्यांनी एक बैठक बोलावलेली होती. काल जी बैठक झाली आणि ज्याच्यानंतर ह्या सगळ्या 9 मंत्र्यांनी आणि आमदारांनी जाऊन सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ती बैठक तेव्हाचे मुख्य प्रतोद जे अनिल पाटील त्यांनी बोलावलेली होती आणि त्या बैठकीमध्ये अजित पवार यांना गट नेता म्हणून निवडण्यात आलं होतं अशी एक माहिती समोर येत आहे. तर जर असं खरोखर झाला असेल तर या संपूर्ण प्रकरणावर कालच्या या संपूर्ण घटनाक्रमाचा काय परिणाम होईल? नाही, आपली माहिती मी सुद्धा बघितली आणि तपासूनही घेतली आहे, कारण अनिल पाटील हे पक्षाचे अधिकृत व्हीप होते, त्यांना पक्षानेच नेमलेलं होतं. म्हणजे जो पक्ष राष्ट्रवादी पक्ष एकत्रित असताना आणि अनिल पाटील साहेबांनीच काल बैठक बोलवली आणि त्या बैठकीत अजित पवार यांना गटनेता वगैरे नेमलेला आहे. त्यामुळे तोपर्यंतचा जो घटनाक्रम आहे तो कायदेशीर आहे, व्हॅलिड आहे, कॉन्स्टिट्युशनल आहे, त्याला आपल्याला चॅलेंज करता येणार नाही. पण नंतरचा जो त्याने व्हीप बदलला, पक्षाने जो व्हीप बदलला आणि आता आव्हाडाला नेमलं आहे, त्यानंतरचा जो काही घटनाक्रम होईल आता यानंतरचा, त्याला मात्र आता कायद्याचे स्वरूप द्यावं लागेल. पण व्हीप नेमण्याचा अधिकार हा पक्षाचा असतो, हे सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच झालेल्या निकालात स्पष्ट केलेलं आहे. एवढी स्पष्टता या प्रकरणात प्रायमा फेसी सकृत दर्शनी असं मला वाटतं. त्याच्यामध्ये तुम्ही फार महत्त्वाची म्हणजे आता उल्लेख केला की कालपर्यंत जे अनिल पाटील होते ते व्हीप होते आणि त्यांनी बोलवलेल्या बैठकीत अजित पवार यांची गटनेता म्हणून निवड, म्हणजे कालची अजित पवारांची गटनेतापदी जी निवड आहे ती कायदेशीर आणि घटनात्मक म्हणता येईल? निश्चितच, कारण एकत्रित राष्ट्रवादी पक्षाचा जो व्हीप आहे त्यांनी जी बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीमध्येच अजित पवार साहेबांची गटनेता म्हणून निवड झालेली आहे. त्यामुळे ती बैठक माझ्या मते तरी कायदेशीर आहे आणि सकृत दर्शनी मलाही ते कायदेशीर वाटते. कारण शेवटी सर्वोच्च न्यायालयाने हे परत मी सांगतो स्पष्ट केलं आहे की व्हीप नेमण्याचा अधिकार हा पक्षाचा आहे आणि त्यांना पक्षानेच नेमलेला आहे, अनिल पाटील यांना पक्षाने नेमलेला आहे. त्यामुळे ती बैठक सध्या मला व्हॅलिड वाटते, सकृत दर्शनी व्हॅलिड वाटते आणि ती योग्य अशी झालेली बैठक अशी वाटते मला कायदेशीर. त्या बैठकीसंदर्भात असे प्रसंग किंवा असे प्रश्न निर्माण होऊ शकतात की त्या बैठकीसाठी सर्व आमदारांना नोटीस एवढ्या कालावधीत दिली पाहिजे होती वगैरे, काय नियम असतात? आपण जर अनिल पाटील हे कालपर्यंतचे चीफ व्हीप होते, प्रतोद होते असं गृहीत धरलं तर त्या बैठकी संदर्भात किती त्यांनी आमदारांना किती आधी सांगणं गरजेचं, काय नियम असतात? नाही, ही प्रथा परंपरा आहे. कारण आता कसं आहे, आता हे आपलं IT चं युग आहे, त्याच्यामुळे प्रत्येक याच्यामध्ये व्हीप काढून पत्र पाठवणं किंवा त्यांना प्रत्येकाला पोस्ती करणं वगैरे, ह्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत ह्या आता थोड्याशा मागे पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे इवन व्हॉट्सॲपलासुद्धा तुम्हाला व्हीप पाठवता येतो किंवा मेलनीसुद्धा व्हीप पाठवता येतो. यालासुद्धा आता न्यायालयाने सुद्धा मान्यता निश्चितच मिळते अशा याच्यामध्ये. कारण आता न्यायालयाचं सुद्धा सगळं ऑनलाईन आपण बघतोच, कारण सर्वोच्च न्यायालयाचं हिअरिंग आपल्याला इथे यूट्यूबवर बघता येतं. हे सर्व बघता याच्यामध्ये काही वावगं झालं असं मला काही वाटत नाही, कारण मोबाईलवर, फोनवर किंवा मेल करून आपल्याला व्हीप सर्व करता येतो आणि त्याला असे काही नियम, प्रथा, परंपरा अशा काही नाही आहेत आणि त्यामुळे तो व्हीप लिगली सर्व केला असंच गृहीत धरलं जातं त्याच्यामध्ये. आणखी एक प्रश्न आता निर्माण झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षामध्ये सर्वात मोठा पक्ष होता, त्यामुळे विरोधी पक्ष नेता जो पद होता तो आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. मात्र आता पक्षामध्ये फूट पडल्यानंतर संख्याबळप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. काल जेव्हा मुख्य प्रतोद म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांची निवड केली तेव्हा एक माहिती समोर आली होती की विरोधी पक्ष नेतेपदीही जितेंद्र आव्हाड यांची निवड केली जाणार आहे. पण असं होऊ शकते का? कारण जे विरोधी पक्ष नेत्याची निवडीची प्रक्रिया काय राहणार पुढे? नाही, विरोधी पक्ष नेता निवडीचा कायदा आहे आपल्याकडे, लीडर ऑफ अपोजिशन ॲक्ट आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये लीडर ऑफ अपोजिशन कोण असावा, विरोधी पक्ष नेता कोण असावा यासंबंधीची व्याख्या केलेली आहे. म्हणजे सरकारच्या विरुद्ध असणारा सर्वात मोठा पक्ष अशा प्रकारे विरोधी पक्षनेत्याची व्याख्या केलेली आहे. त्यामुळे यामध्ये सरकारच्या विरोधी असणारा
जो पक्ष आहे त्याच्यामध्ये आता सध्या तरी असं दिसतंय की काँग्रेसची सदस्य संख्या 44 आहे, 44 किंवा 43 इफ आय एम करेक्ट. त्यामुळे हे पद नॅचरली काँग्रेस क्लेम करेल आणि त्याच्यामध्ये हा पद क्लेम केल्यानंतर माननीय अध्यक्ष त्या संदर्भातला निर्णय देईल आणि त्या संदर्भात मग सभागृहात घोषणा होईल असं मला या संदर्भात वाटतं. त्यामुळे आता जे काही डिक्लेअर केलेलं आहे यांना विरोधी पक्षनेता नेमण्यात यावं वगैरे म्हणून, ते शेवटी माननीय अध्यक्षांचा निर्णय कायद्याप्रमाणे त्यावर अंतिम राहील. जरी आता एक नवीन प्रसंग राष्ट्रवादीमधील फूटचं निर्माण झालेलं आहे, मात्र जे शिवसेनेमधील जी एक फूट होती त्याचे अनेक अजून जे गोष्टी आहेत ते आपल्या लॉजिकल एंडपर्यंत पोहोचलेले नाही आणि त्यामध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे जो विद्यमान विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने तो त्यांच्याकडे सोपवला होता, कुठली टाईमलाईन किंवा काळमर्यादा वेळमर्यादा देण्यात आलेली नव्हती. पण तुम्हाला तुमच्या अनुभवातून काय वाटते, केव्हापर्यंत तो निकाल येऊ शकेल किंवा विधानसभा अध्यक्षांना एक मॉरली तो देणं बंधनकारक कुठपर्यंत होईल? नाही, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं आहे की 10व्या अनुसूचीप्रमाणे, संविधानाच्या 10व्या अनुसूचीप्रमाणे अपात्रतेचा निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार हे माननीय अध्यक्षांचे आहे. त्याच्यामुळे त्या जजमेंटमध्येच या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार माननीय अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयानेच दिलेले आहेत आणि त्यांच्या अधिकारात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू इच्छित नाही असंही त्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे. आणि आज माझ्या माहितीप्रमाणे आज जे 9 मंत्री आहेत त्यांच्याविरुद्ध अपात्रतेची नोटीस मला वाटते माननीय अध्यक्षांकडे आलेली आहे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या विरुद्ध. ती नोटीससुद्धा आता माननीय अध्यक्षांना डिसाईड करावी लागेल. ऑफकोर्स त्या कायद्यामध्ये किंवा संविधानामध्ये कुठेही टाईम लिमिटचा उल्लेख असा केलेला नाही. त्याच्यामुळे माननीय अध्यक्ष त्यांचा योग्य ती प्रक्रिया पार पाडून नोटिसेस देऊन त्यांना संपूर्ण संधी देऊन प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस याचा संपूर्ण त्यामध्ये त्यांना संधी मिळून या प्रकरणावर निश्चित निर्णय घेतील. ऑफकोर्स माननीय अध्यक्षांनी किती कालावधीत हा निर्णय घ्यावा हे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलेलं नाही आहे. अध्यक्ष लवकरात लवकर निर्णय घेतील ही अपेक्षा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीचे कायदेशीर घटनात्मक प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहे आणि त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि स्पष्ट माहिती जी आहे ते विधिमंडळाचे जे माजी प्रधान सचिव आहे डॉक्टर अनंत खडसे यांनी आपल्याला दिलेली आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.